ठीक आहे. इथपर्यंत आपण प्रत्येक प्रकरणामध्ये बघितलं होतं. तक तवतु तव्य तनयर शत्रू शानच आणि त्वालेप तुमून इथपर्यंत बघितलं होतं. आता त्वालेप ते शत्रुशानच पर्यंत जे होते ते कृदंत तयार करत होते. त्वालेप तुमून हे जे होते हे धातूपासून अव्यय तयार करत होते. आता पुढचे जे प्रत्यय आपण बघणार आहे ल्यूट आणि नूल हे धातूपासून कर्म किंवा कर्ता तयार करतात. धातूचं रूपांतर कर्मामध्ये किंवा कर्त्यामध्ये करायचं काम ल्यूट आणि नूल प्रत्यय करत असतात. ठीक आहे. बघा क्रियेचं ज्यावेळेस कर्मामध्ये किंवा कर्त्यामध्ये रूपांतर करायचं असेल त्यावेळेस ल्यूट आणि नूल हे प्रत्यय वापरले जातात. तर त्याच्यामध्ये ल्यूट प्रत्यय जो आहे तो ल्यूट प्रत्यय काय काम करतो, तर ल्यूट प्रत्यय ज्यावेळेस क्रियापदाला जोडतो आपण त्यावेळेस क्रियेचं रूपांतर हे कर्मात होतं आणि नूल प्रत्यय जोडतो तर नूल हा क्रियेपासून कर्ता तयार करतो. ल्यूट प्रत्यय ज्यावेळेस जोडणार आपण क्रियापदाला तर तो जो पण शब्द तयार होणार आहे ल्यूट प्रत्ययने तर ल्यूट प्रत्ययांत शब्द हा नेहमी नपुंसकलिंगी राहणार. ल्यूट प्रत्ययांत शब्द हा नेहमी नपुंसकलिंगामध्ये असतो. क्रिया पूर्ण करण्यासाठी क्रू धातूचा वापर केला जातो. आता समजून घ्या आपण एखादी क्रिया आहे त्याचं रूपांतर जर का आपण कर्मामध्ये करतोय तर ती क्रिया पूर्ण करण्यासाठी आणखीन एखादं क्रियापद आणावं लागेल. मग ते क्रियापद आपण क्रू धातूचा वापर करून त्या ठिकाणी क्रियापद आणत असतो. ल्यूट प्रत्ययामध्ये मूळ धातूला अन हा प्रत्यय लागतो. ल्यूट हे नाव आहे त्याचं, प्रत्ययाचं नाव आहे ल्यूट पण मूळ धातूला अन लागतो. जसं बघा इथे मूळ धातू आहे पठ. पठ ल्यूट प्रत्यय जर का लागला त्याला तर रूप तयार होईल पठ प्लस अन पठनम. पठनम नपुंसकलिंगी राहणार, शेवटी म लागलेला आहे पाय तुटलेला तर पठनम. हे ल्यूट प्रत्ययुक्त शब्द नेहमी नपुंसकलिंगीच राहणार. नम प्लस अन नमनम. श्रू प्लस अन श्रवणम. तर ह्या ठिकाणी ल्यूट प्रत्यय लागल्यावरती ल्यूट हे नाव आहे, अन लागतो धातूला आणि जे पण रूप तयार होतं ते नित्य नपुंसकलिंगी राहतं. आता पठ प्लस अनपठनम करून टाकलं मग आता त्याचा वाक्यात उपयोग करताना पठ ही जी क्रिया होती वाचणे ही जी क्रिया होती त्याचं आपण कर्म केलंय. मग क्रियापदाच्या जागी काहीतरी घ्यावं लागेल. मग क्रियापद कशापासून बनवतो आपण तर क्रू धातूपासून बनवतो. मग ते कसं वापरलं जातं तर बघा इथे अहम पुस्तकस्य पठनम करोमि. आता ॲक्च्युअली आपण जर का पठचं पठनम नसतं केलं तर असं पण वाक्य बनत होतं अहम पुस्तकम पठामी. आता ही इथे काय केलेलं आहे आपण अहम पुस्तकम पठामीमध्ये पठ धातू हा ॲज इट इज क्रियापद येतं त्याला क्रियापद म्हणून वापरलेला आहे. पठ धातू क्रियापद तयार करू शकतो तर क्रियापद म्हणून वापरला. पण आपल्याला जर का पठ धातूला कर्म करायचंय, पठ धातूपासून कर्म तयार करायचंय तर मग आपण पठामीच्या ऐवजी पठ धातूला ल्यूट लावणार. पठ प्लस अन होईल पठनम तयार होईल. आता याचं जर का आपण हे क्रियापद होतं याचं जर का आपण पठनम करून टाकलं, पठामीचं पठनम करून टाकलं तर आता इथे क्रियापद तर चाललं गेलं. मग आता पुढे क्रिया पूर्ण करण्यासाठी क्रियापद तर लागेल कोणतं तरी. मग आपण तिथे क्रियापद आणतो क्रू धातूचं. म्हणजे क्रू धातूचं क्रियापद तिथे आपण वापरतो कर्त्यानुसार. आता इथे कर्ता अहम आहे तर अहम असल्यामुळे कोणत्या पुरुषाचे प्रत्यय लागतील क्रियापदाला अहम उत्तम पुरुषाचे. उत्तम पुरुषचे. मग आता इथे पण क्रू धातूला उत्तम पुरुषचे प्रत्यय लावणार तर ते होईल करोमी. आता इथे सगळीकडे लटलकार चालतोय म्हणून लटलकार करोमी. आता ज्यावेळेस आपण हे चेंजेस करतोय तर आपण इथे हे जे वाक्य होतं सिंपल अहम पुस्तकम पठामी त्याच्यामधलं पठामीचं पठनम केलं. मग ह्या जुन्या वाक्यामध्ये अहम पुस्तकम पठामी इथे जो पण कर्म असेल त्याला आपण षष्टी विभक्तीत करून टाकणार. मग इथे कर्म कोणतं आहे अहम पुस्तकम पठामीमध्ये पुस्तक. पुस्तक हे कर्म आहे. आता आपण नवीन कर्म तयार केलं ना, पठनम हे नवीन कर्म तयार केलं पठामीपासून. तर मग
पुस्तकम हे जे जुन्या वाक्यातलं कर्म होतं त्याला आपण चेंज करून टाकणार, षष्ठी विभक्तीत टाकून देणार. मग पुस्तकमची षष्ठी काय होईल? पुस्तकस्य. पुस्तकस्य. म्हणून मग तिथे वाक्यात बघा, अहम पुस्तकस्य पठनम करोमि असं झालं. अहम पुस्तकस्य पठनम करोमि. ठीक आहे. काय तयार केलं इथे? पठामी हे क्रियापद होतं, पण त्याला ल्यूट लावला तर काय तयार झालं तिथे? पठामी पासून पठामी हे त्या ठिकाणी क्रियापद होतं जुन्या वाक्यात. अहम पुस्तकम पठामी ते पठामी क्रियापद होतं, पण आपण पठ धातूला ल्यूट लावला, ल्यूट प्रत्यय लावला आणि पठनम तयार केलं. तर पठनम हे काय आहे त्या ठिकाणी? कर्म तयार केलं. म्हणजेच ल्यूट धातू ज्यावेळेस आपण धातूला जोडतो तर काय तयार होतं धातूपासून? कर्म तयार होतं. ल्यूट धातूपासून जोडलेलं जे तयार झालेलं जे कर्म आहे ते नित्य कोणत्या, त्याचं लिंग कोणतं असणार? नित्य नपुंसकलिंगी. म्हणजे पठनमची रूप कशाच्या अनुसार होणार? पठनमचे जर का आपल्याला एकवचन, द्विवचन, बहुवचन करायचंय किंवा प्रथमा, द्वितीय, तृतीया करायचंय तर कशाच्या अनुसार रूप होणार? वनम प्रमाणे होतील. बरोबर. ठीक आहे. हे होतं ल्यूट प्रत्यय. दुसरं वाक्य बघा, सह कथायाः श्रवणम करोति. सह कथायाः श्रवणम करोति. तो कथेचे श्रवण करतो. कथेचे श्रवण करतो. तर श्रवणम हे त्या ठिकाणी श्रु प्लस अन ल्यूट प्रत्यय लावून श्रवणम हा शब्द तयार केलेला आहे. श्रु प्लस अन श्रवणम. ठीक आहे. कळालं हे ल्यूट प्रत्यय? ल्यूट हे नाव आहे त्याचं प्रत्ययचं. काय लागतं मूळ धातूला? अन लागतं. अन. अन लागतो त्या ठिकाणी. आणि काय तयार करतो ते? ल्यूट प्रत्ययुक्त शब्द काय तयार करणार? कर्म तयार करतो. ठीक आहे. आता ल्यूट प्रत्ययुक्त शब्द जर का आपण वाक्यामध्ये वापरतोय तर क्रियापदाच्या जागी काय राहणार? क्रियापदाच्या जागी काय राहणार तिथे? क्रू धातूचे रूप राहतील. कारण आपण जे ऍक्च्युअल क्रियापद आहे त्याचं कर्म करून टाकलं ना. आपल्याला वाक्यामध्ये क्रियापद आणायचं तर आपण क्रू धातूचं क्रियापद आणतो. ठीक आहे. जसं इथे करो मी क्रू धातूचं क्रियापद आलं, करो ती क्रू धातूचं क्रियापद आलं आणि ल्यूट प्रत्ययुक्त शब्द तयार होतात. पुढचा जो प्रत्यय तो आहे नूल प्रत्यय. नूल प्रत्यय मध्ये काय असतं? आता इथे ल्यूट मध्ये कर्म तयार होत होतं, नूल मध्ये कर्ता तयार होतो. क्रियेचं रूपांतर हे कर्त्यामध्ये होत असतं. नूल प्रत्यय जर का क्रियापदाला जोडला तर क्रियेचं रूपांतर हे त्या ठिकाणी कर्त्यामध्ये होतं. असं जातं इथे बघा. आता जसं ल्यूट मध्ये ल्यूट हे नाव होतं, अन प्रत्यय लागत होता, तसं नूल मध्ये नूल हे नाव आहे, धातूला अक प्रत्यय लागतो. अक मूळ धातूला अक प्रत्यय लागतो. जसं मूळ धातू प्लस नूल प्रत्ययुक्त शब्द तयार होईल, तो कर्ता तयार होईल. ॲज लाईक कर्ता. जसं पठ हा मूळ धातू आहे, त्याला अक प्रत्यय लागला, त्या ठिकाणी प्रत्ययुक्त शब्द तयार झाला पाठकः. पठ प्लस अक पाठकः. त्या ठिकाणी कर्ता झाला पाठकः. पठ प्लस अक पाठकः.
लिख प्लस अक लेखकः. इथे अक आहे, लेखकः. लिख प्लस नूल लेखकः. पठ प्लस नूल पाठकः. पूज प्लस नूल, पूज प्लस नूल काय होईल? पूजकः. पूजकः. गी प्लस नूल, गी धातू आहे, गी गायती. गायकः. गायकः. जन प्लस नूल, जनकः. जनकः. ठीक आहे. असं त्या ठिकाणी नूल प्रत्यय लावल्यावरती कर्ता तयार होत असतो. आता त्याचा वाक्यात उपयोग कसा केला जातो बघा इथे. ॲज लाईक कर्ता जसा आपण वापरतो तसाच तो कर्ता म्हणून त्या ठिकाणी वापरला जाणार. लेखकः लेखनम करोति. लेखक लेखन करतो. आता इथे दोन 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 प्रत्ययुक्त शब्द आलेले आहेत. लेखकः हा नूल प्रत्ययुक्त आहे. लेखनम हा कोणत्या प्रत्ययाचा शब्द आहे? लेखनम मध्ये कोणता प्रत्यय? ल्यूट. ल्यूट आहे, बरोबर. लेखकः लेखनम करोति. दुसरं पण बघा, गायकः गायनम करोति. इथे पण गायक मध्ये नूल प्रत्यय आलाय गी प्लस अकह आणि गायनम मध्ये ल्यूट प्रत्यय गी प्लस ल्यूट. ठीक आहे. जनकः पोषणम करोति. इथे पण जन प्लस अक, जन प्लस नूल जनकः असं त्या ठिकाणी तयार झालेलं. तर आता नूल प्रत्यय कळलं. नूल प्रत्यय, नूल प्रत्यय कळला सगळ्यांना. नूल प्रत्यय मध्ये काय लागतं धातूला? नूल हे नाव आहे त्याचं. मूळ धातूला काय लागतो? अक. अक लागतो. ल्यूट मध्ये काय लागतो मूळ धातूला? अन. अन. दोघं काय तयार करतात क्रमाने? ल्यूट काय तयार करतो धातूपासून? कर्म. कर्म. नूल काय तयार करतो धातूपासून? कर्ता. 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 ते हे दोन होते ल्यूट आणि नूल. पुढचा जो प्रत्यय येतो तो आहे निनी प्रत्यय. निनी. आता निनी हा आतापर्यंत जेवढे पण प्रत्यय बघितले ते सगळे धातूला लागत होते. निनी प्रत्यय जो येतो शब्दाला लागतो. जो पण शब्द असतो त्या शब्दाला इन प्रत्यय लागतो निनी मध्ये. निनी हे नाव आहे त्याच्यामध्ये इन प्रत्यय लागतो शब्दाला. इन. आता हा प्रत्यय ज्यावेळेस शब्दाला लागणार त्यावेळेस तयार होणारा जो पण प्रत्ययुक्त शब्द आहे तो विशेषण म्हणून वापरला जातो. आणि विशेषण म्हणून जेव्हा निनी प्रत्ययुक्त शब्द आपण वापरतो तेव्हा विशेष्याच्या लिंगवचनानुसार त्या शब्दाचं लिंगवचन ठरतं. विशेषणाची हीच प्रॉपर्टी आहे की विशेषणाला स्वतःचं लिंगवचन नसतं. विशेष्याच्या लिंगवचनानुसार विशेषणाचं लिंगवचन ठरत असतं. मग निनी प्रत्ययुक्त शब्द जर का विशेषण म्हणून वापरणार आहे आपण तर त्याचं लिंगवचन हे विशेष्याच्या लिंगवचनानुसार असेल. तर कर्तृवाच्य प्रयोगामध्ये क्रियापदाच्या वचनानुसार आपण निनी प्रत्ययुक्त शब्दाचं वचन त्या ठिकाणी ठरतं. कर्तृवाच्य प्रयोगामध्ये क्रियापदाच्या वचनानुसार निनी प्रत्ययुक्त शब्दाचं त्या ठिकाणी वचन ठरतं. आता हा प्रत्ययुक्त शब्दाची जेव्हा आपण रूपक करणार तर ते रूपक कशानुसार चालते तर पुल्लिंगमध्ये दंडीनुसार चालतात, स्त्रीलिंगमध्ये नदीप्रमाणे चालतात आणि नपुंसकलिंगची रूपे याचे मोस्टली होत नाहीत. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे दोनच रूपं त्या ठिकाणी होतात. पुल्लिंग जर का असेल तर दंडींप्रमाणे, स्त्रीलिंग जर का असेल तर नदीप्रमाणे रूपं चालतात. आता ह्या प्रत्ययामध्ये धातूला हा प्रत्यय धातूला नाही लागत तर फक्त शब्दांना हा प्रत्यय लागतो. जसं जे पण शब्द आहेत त्या शब्दांना त्या ठिकाणी निनी प्रत्यय हा लागत असतो. गुण शब्द आहे, वाद शब्द आहे, ज्ञान शब्द आहे, धन शब्द आहे, दंत शब्द आहे तर त्याला अशा प्रकारे शब्दांना हा प्रत्यय लागतो. शब्द प्लस निनी प्रत्यय जो पण होईल तो प्रत्ययुक्त शब्द त्या ठिकाणी तयार होतो. वाद शब्द आहे त्याला जर का निनी प्रत्यय लागला
तर वाद प्लस इन वादीन हा शब्द तयार होईल. पुल्लिंगमध्ये होईल वादी, स्त्रीलिंगमध्ये होईल वादिनी. ज्ञान प्लस निनी ज्ञानीन, पुल्लिंगमध्ये रूप राहील ज्ञानी, स्त्रीलिंगमध्ये रूप राहील ज्ञानिनी. तसंच दंत प्लस इन, दंत प्लस इन काय रूप तयार होईल? दंत प्लस निनी, दंतीन. दंत प्लस निनी करा, कारण की निनी विचारलं जाईल. दंत प्लस निनी दंतीन. पुल्लिंग आणि स्त्रीलिंगची रूप कशी राहतील? दंती आणि हम्म? काय पुल्लिंगमध्ये राहील दंती, स्त्रीलिंगमध्ये दंतीन. दंतिनी. तसंच धन प्लस निनी, धन, धन प्लस निनी काय होईल? धनीन. धनी. पुल्लिंगमध्ये धनी. धनी आणि स्त्रीलिंगमध्ये धनीन. धनी. ठीक आहे. त्याचा उपयोग कसा होतो बघा. कर्तृवाच्य प्रयोगामध्ये याचा उपयोग होतो मोस्टली. जसं इथे बघा हस्त, हस्त त्या ठिकाणी आहे, हस्त प्लस निनी. तर जलम, आता त्या ठिकाणी जलम पिबती एवढंच आहे दिलेलं. तर मग तिथे ज्यावेळेस आपण हे करणार, रूप करणार, तर त्यावेळेस पिबतीनुसार आपण तिथे प्रथम पुरुष एकवचन असं रूप होईल. तर हस्तचं होईल हस्ती किंवा हस्तिनी. हस्ती जलम पिबती किंवा हस्तिनी जलम पिबती. तिथे हस्तीचा अर्थ त्या ठिकाणी हत्तीच्या, हत्ती या अर्थाने सुद्धा तिथे हस्ती शब्द आलेला आहे. हस्ती जलम पिबती, हस्तिनी जलम पिबती. दुसरं बघा सुख, सुख शब्द आहे इथे बघा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सुखी होवोत. तर सुखिनः हे तिथे बहुवचन आलेलं आहे. मूळ शब्द सुखी, सुखी सुखिन, दंडी दंडिनौ दंडिनः, तसं सुखी सुखिनौ सुखिनः. सुखिनः बहुवचन असल्यामुळे तिथे भवन्तु हे बहुवचन आहे. त्याच्यावरून आपण ठरवलं की तिथे सुखी शब्द, सुख शब्दाचा सुद्धा निनी प्रत्ययुक्त शब्द हा बहुवचनात येईल, सुखिनः. तिथे जे पण क्रियापद आहे, क्रियापदाच्या आधारावरती आपल्याला ठरवायचं की त्याचं वचन कोणतं यायचं. ठीक आहे. हा होता निनी प्रत्यय. निनी कळाला, निनी प्रत्यय कळाला सगळ्यांना? निनी प्रत्यय कळाला सगळ्यांना? काय लागतं? निनी हे नाव आहे त्याचं. मूळ धातूला प्रत्यय काय लागतो? धातू नाही, सॉरी, धातूला नाही लागत हा प्रत्यय. कशाला लागतो हा प्रत्यय? शब्दाला लागतो. शब्दाला, निनी हे नाव आहे, प्रत्यय काय लागतो शब्दाला? इन लागतो. पुल्लिंगमध्ये रूप कशाच्या अनुसार होतात? पुल्लिंगमध्ये कोणत्या शब्दाच्या अनुसार रूप चालतात? बघा इथे दिलेलं आहे. पुल्लिंगमध्ये, पुल्लिंगमध्ये दंडीन, दंडीन. स्त्रीलिंगमध्ये नदीप्रमाणे चालतात. ठीक आहे. दंडींची रूप होतात दंडी, दंडिनौ, दंडिनः अशी रूप होतात. आता कधी कधी क्रियापदावरून शब्दाचं प्रत्ययुक्त रूप लिहिताना आपण ते कोणत्याही लिंगात आपल्याला लिहिता येतं. कारण की क्रियापदावरून आपल्याला हे कळत नाही की कर्त्याचं लिंग कोणतं आहे. क्रियापदावरून आपल्याला एवढंच कळतं की कर्ता कोणत्या पुरुषाचा आहे आणि कोणत्या वचनाचा आहे. ठीक आहे. आता इथे जे आपण वरती बघितलं, इथे दोन रूप बनवले ना, हस्ती आणि हस्तिनी. कारण की पिबती हे जे क्रियापद आहे याच्यावरून फक्त आपल्याला एवढंच कळतंय की जो पण कर्ता आहे तो एक वचनामध्ये.
कोणत्या लिंगामध्ये कर्ता आहे ते नाही कळत. म्हणून क्रियापदावरून ज्यावेळेस आपण प्रत्ययुक्त शब्दाचं रूप लावणार आहे, तर त्यावेळेस आपण ते दोन्ही वचनांमध्ये आपण लिहू शकतो. विशेषण म्हणून याचा कसा प्रयोग होतो बघा. कर्णः दानी आसीत. हं? दानी, दान शब्द आहे. दान शब्दाला नीनी प्रत्यय लागला, रूप तयार झालं दानी. कर्णः दानी आसीत. सुखार्थिनः कुतो विद्या. सुखार्थ शब्द आहे. सुखार्थ, त्याला नीनी प्रत्यय लागला. सुखार्थीन, दंडी सुखार्थी, सुखार्थिनो, सुखार्थिनः, सुखार्थिनः. तर त्या ठिकाणी सुखार्थिनः शब्द तयार झाला. विशेषण म्हणून प्रयोग झालाय त्याचा. ठीक आहे. तर ते निनी आणि निनी प्रत्यय. शेवटचा जो प्रत्यय तो आहे एक तीन प्रत्यय. तीन. तर तीन प्रत्यय जो असतो तो कशासाठी वापरला जातो, तर भाववाचक नाम बनवण्यासाठी तिथे तीन प्रत्यय वापरला जातो. धातूला तीन प्रत्यय जोडतो भाववाचक नाम बनवण्यासाठी. तीन प्रत्ययामधला जो पण शब्द राहणार तो नित्य स्त्रीलिंगी राहणार. आणि तीन प्रत्ययुक्त शब्दाची रूपही मती शब्दाप्रमाणे चालतील. आता तीन हे त्या ठिकाणी नाव आहे प्रत्ययचं. तीन मूळ धातूला ती लागतो. हं? जो पण धातू असेल त्याला ती लागतो. जसं ची धातू आहे, ची. ची धातूला तीन प्रत्यय लागला, शब्द तयार झाला चितीही. हं? स्था धातू आहे. स्था धातूला तीन प्रत्यय लागला, शब्द तयार झाला स्थिती. सगळे स्त्रीलिंगी शब्द त्या ठिकाणी तयार होतील तीन प्रत्यय लागल्यावर. स्थिती. तसंच बुद्ध धातू आहे समजा, बुध. बुध धातूला जर का तीन प्रत्यय लागला तर काय शब्द तयार होईल? बुध. बुध प्लस तीन. बुध प्लस तीन का तयार होतो? बुद्धी. बुद्धी. जर समजा मन धातू आहे, मन. मन धातूला जर का तीन प्रत्यय लागला तर काय तयार होईल? मन प्लस तीन मती तयार होतो, मती. ठीक आहे. जर समजून घ्या भय धातू. भय. भय धातूला जर का तीन प्रत्यय लागला तर काय शब्द तयार होईल? कोणता प्रत्यय? भयती. भयती नाही, भीती शब्द तयार होतो, भीती. स्त्रीलिंगी शब्द तयार, भीती. हं? अशा प्रकारे तिथे जसं म्हणजे क्रू धातू आहे, क्रू. क्रू धातूला जर का तीन प्रत्यय लागला तर काय शब्द तयार होईल? क्रू प्लस तीन. करोती. करोती नाही, करोती हे क्रियापद झालं ना. क्रूला डायरेक्ट आपल्याला तीन, आणि करोती हे त्या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द नाहीये. करोती तीन जोडायचा आहे म्हणजे मूळ धातूला कृती. कृती शब्द तयार होईल, कृती. क्रू प्लस तीन कृती. दृश्य प्लस तीन काय होईल तयार? दृश्य प्लस. दृश्यती. दृश्यती नाही, दृश्यती क्रियापद झालं. दृष्टी. दृष्टी. दृष्टी शब्द तयार होईल. ठीक आहे. असे त्या ठिकाणी तीन प्रत्ययुक्त शब्द तयार होतात. क्रिन प्रत्यय तीन हे नाव आहे त्याचं. मूळ धातूला प्रत्यय काय लागतो? ती. ती लागतं, बरोबर. तर हे तीन प्रत्यय बघितले. आज आपण ल्यूट चार प्रत्यय बघितले. ल्यूट, नूल, निनी आणि तीन. ल्यूट मध्ये काय होतं? धातूला काय लागतं ल्यूट प्रत्यय मध्ये? ल्यूट. ल्यूट मध्ये काय लागतं धातूला? अन्न. अन लागतं. अन्न. आणि क्रिया काय तयार होतं धातूपासून?
कर्म तयार. कर्म. कर्म तयार होतं. नंतर नूल. नूलमध्ये धातूला काय लागतं? अक. अक. अक लागतं. आणि काय तयार होतं धातूपासून? कर्ता. कर्ता तयार होतो. नंतर काय होईल? ल्यूट, नूल, निनी. निनीमध्ये काय आता धातूला नाही लागत निनी शब्द. निनी प्रत्यय कशाला लागतो? शब्दाला. शब्दाला लागतो. निनी हे नाव आहे त्याचं. शब्दाला काय लागतं त्या ठिकाणी? इन प्रत्यय. इन प्रत्यय लागतो. आणि नंतर तीन बघितलं होतं. तीन मध्ये तीन हे नाव आहे. शब्दाला काय लागतं तिथे? धातूला काय लागतो तिथे? ती प्रत्यय लागतो. बघा आता इथे तुम्हाला प्रश्न कसा असतो बघा. आता इथे जो LAQ आहे, दोन प्रकारचे प्रश्न येतात. एक इथे जर SAQ मध्ये वाक्य लिहायचं असतं, जसं दृश्य प्लस त्वा हे विचारलेलं आहे. दृश्य प्लस त्वाचं रूप लिहायचं, त्याचा वाक्यात उपयोग करायचा. दृश्य प्लस त्वाचं काय होईल रूप? दृश्य प्लस त्वा कोणता प्रत्यय बनतोय? कोणतं हे बनतंय? दृशित्वा. नाही, अव्यय कोणतं बनतंय तिथे? त्वांत. त्वांत अव्यय बनेल. बरोबर. दृश्य प्लस त्वाचं कसं रूप होतं? दृष्ट्वा. मी काल तुम्हाला चार्ट पाठवले ते बघा याची. त्याच्यामध्ये धातू होती एका बाजूला आणि एका बाजूला त्वा, लेप, तुमून याचे प्रत्ययाचे रूप होते. बघितलं का तो चार्ट? ग्रुपला पाठवलेला होता. त्या चार्टमध्ये सगळे धातू आणि त्याचे रूप दिलेले आहेत पुढे. तर त्याच्यामध्ये बघा दृश्य प्लस त्वाचं रूप काय होतं? दृष्ट्वा. दृश्य प्लस त्वाचं रूप होतं दृष्ट्वा. काय अर्थ होईल त्याचा? दृष्ट्वाचा. आता तुम्हाला ज्यावेळेस वाक्यात उपयोग करायचा आहे तर अर्थ माहिती असला पाहिजे. पाहून. बघून किंवा पाहून. ठीक आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी दोन क्रिया दाखवायच्या आहे. जसं तो पुस्तकामध्ये पाहून लिहितो, हे वाक्य आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. सह पुस्तकम दृष्ट्वा लिखती. तो पुस्तकामध्ये पाहून लिहितो किंवा पुस्तकम दृष्ट्वा फलके लिखती असं पण करता येईल. फळ्यावर लिहितो. पुढे बघा पठ प्लस तुमन. चौथं पठ प्लस पठितुम. काय अर्थ होतो त्याचा? वाचण्यासाठी. वाचण्यासाठी. त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. वाचण्यासाठी हा शब्द वाक्यामध्ये आला पाहिजे. मग कसं? सह पुस्तकम पठितुम ग्रंथालयम गच्छति असं वाक्यात उपयोग करता येईल. तो पुस्तक वाचण्यासाठी ग्रंथालयामध्ये जातो. तर हे दोन SAQ मध्ये दोन प्रश्न जे असतात ते याचे येतात प्रत्ययाचे, जे वाक्यात उपयोग करायचा असतो. वाक्यात उपयोग करायला अर्धा मार्क आहे आणि प्रत्ययाला अर्धा मार्क आहे. किंवा कधी कधी वाक्यात उपयोग करणं त्यालाच 1 मार्क असतो. ठीक आहे. दुसरं इथे LAQ जो आहे, LAQ मध्ये शेवटच्या LAQ मध्ये इथे सब क्वेश्चन येतो. धातूनाम प्रत्यय रूपाने लिखत. इथे तुम्हाला नुसते प्रत्ययाचे रूप लिहायचे. जीव प्लस तुमून काय येणार? जीवित. श्रू प्लस अनियर श्रवणीय. विद प्लस शानच काय येणार? विद्यमान. विद्यमान. भू प्लस त्वा भूत्वा. मृत प्लस शत्रू
नृत्यन. नृत्यन. ठीक आहे. बघा इथे पण इथे विचारलेलं आहे आणखीन कथ प्लस अनियर. कथनीय. 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 अनियर. अनियर तव्य नाही, अनियरी. कथनीय अर्थ काय होतो कथनीयचा? कथनीय काय अर्थ होतो त्याचा? सांगण्यासारखे. कथ म्हणजे काय? सांगणे. आणि अनियर ज्यावेळेस लागतो आपण त्यावेळेस एखादी गोष्टाची आपण पात्रता सांगत असतो किंवा ती सांगण्यासारखं आहे, विद्यार्थक त्या ठिकाणी तयार होतं. कथनीय होईल. कथनीय म्हणजे सांगण्यासारखे. हं? तर ते तसं आपल्याला ते वाक्यात उपयोग करायचं आहे. एतद कथा कथनीया असते. ही कथा सांगण्यासारखी आहे. तर असं त्या ठिकाणी वापरता येतं. पुढे बघा गम प्लस तवतू याचा वाक्यात उपयोग विचारलेला आहे. गम प्लस तवतू काय होईल? गतवान. गतवान. आता गतवान हे काय तयार करतं? काय तयार होतं गतवान? कर्तरीभूत कृदंत. ठीक आहे. कर्तरीभूत कृदंत आहे गतवान. आता वाक्यात उपयोग करताना आपल्याला वाक्य कोणतं पाहिजे? कोणत्या प्रयोगाचं पाहिजे? कर्तरी प्रयोगाचं वाक्य लागेल ना. म्हणजेच काय? कर्ता प्रथमामध्ये कर्म द्वितीयामध्ये. सिंपल जसं वाक्य येतात. रामः वनं गतवान. सीता वनं गतवती. सीता वनं गतवती. किंवा लक्ष्मणः रामेण सह वनं गतवान. असं त्या ठिकाणी वापरू शकतात. आता गतवान हा शब्द नेहमी भूतकाळी वाक्य बनवण्यासाठी वापरला जाईल. म्हणजे तुम्ही गतवान वापरून जे पण वाक्य बनवणार ते भूतकाळी राहील. ठीक आहे. पण सिंपल काय लक्षात ठेवायचं गतवान किंवा जो पण तवतू प्रत्ययुक्त शब्द तयार होणार आहे तो जर वाक्यात वापरायचा आहे तर सिंपल लक्षात ठेवायचं कर्ता घ्यायचा आहे एक, तो प्रथमामध्ये असला पाहिजे. कर्म घ्यायचं एक, तो द्वितीयामध्ये असलं पाहिजे. आणि शेवटी डायरेक्ट जे प्रत्ययुक्त शब्द आहे तवतू प्रत्ययुक्त शब्द तो त्या ठिकाणी लिहायचा. ठीक आहे. नंतर इथे बघा इथे आलेले आहेत LQ मध्ये सब क्वेश्चन प्रत्ययरूप लिहायचे. ईश धातू नसेल माहिती. ईशन होतो. ईश प्लस शत्रू ईशन. भू प्लस तव्यत काय होतं? भू प्लस तव्यत भवितव्य. भवितव्य. आ प्लस दा प्लस लेप काय होईल? आ प्लस दा प्लस लेप. आद्य. नाही. लेप मध्ये काय लागतं? लागतं. आ प्लस दा प्लस लेप काय होईल? आ प्लस दाची जर का रूप बघितली ना आद दाती अशी रूप होतात. आद दाती जर का रूप होतं लेप लागल्यावर होईल आदाय. आदाय म्हणजे घेण्यासाठी. किंवा आदाय म्हणजे घेऊन. क्रू प्लस नूल क्रू प्लस नूल काय लागेल? नूल विचारलेलं आहे तिथे तर काय लागेल धातूला? हक्क. अक्क. आता क्रू धातू घेतलेला आहे. क्रू धातू कारक होतं बरोबर. कारक. क्रू धातूचं रूप होतं करोती.
कर असं येणार आहे त्याच्यामध्ये. अक जर का लावण्याचा शब्द तयार होईल कारक. लेखक, लिख प्लस नूल लेखक, तसं क्रू प्लस नूल कारक. दृश्य प्लस 3. दृश्य प्लस 3. दृष्टी. दृष्टी. बरोबर. ठीक आहे. 5 मार्क इथे असतात, 2 मार्क SAQ मध्ये आहेत आणि उरलेले जे 3 मार्क आहेत ते MCQ मध्ये आहेत. ठीक आहे. उरलेले जे 3 मार्क असतात ते MCQ मध्ये असतात. बघा आता इथे याचे MCQ मध्ये कसं येतं. इथे बघा 11. डॅश डॅश शिष्य गुरुं भजते. काय येईल इथे. अकरावं बघा MCQ आहे. ते कोणतं रूप येणार ते विचारलेलं आहे. ते सेवमानः. सेवमानः शिष्यः गुरुं भजते. इथे रामः पुस्तकं डॅश 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 रिक्तस्थाने किं पदम. कोणतं पद येईल तिथे विचारलेलं आहे. काय येणार तिथे. पठसी, पठितवन्तः, पठितवान आणि पठितम. पठितवान. पठितवान येईल का पठितम येईल. काय येईल. पठितम. पठितम कशावरून सांगितलं. कर्मानुसार चालणार. कर्मानुसार चालण्यासाठी वाक्य कोणतं असलं पाहिजे. नपुसक लिंगी. हो, पण वाक्य कोणतं प्रयोगाचं असलं पाहिजे. कर्मणी. कर्मणी. आता कर्मणी कशावरून ओळखलं. हे कशावरून ओळखलं की इथे कर्मानुसार चालवायचंय किंवा कर्मणी वाक्य. कर्मणी वाक्याच्या कंडिशन्स काय आहेत. कर्ता कोणत्या विभक्तीत असला पाहिजे. तृतीय विभक्ती. इथे कर्ता कोणत्या विभक्तीत आहे. प्रथमा विभक्ती. मग हे वाक्य कर्मणी का कर्तरी. कर्तरी. मग त्या ठिकाणी पुस्तकमनुसार नाही राहणार. काय येईल तिथे. पठितवान. पठितवान. कर्तरी भूतकृदंत येईल तिथे. पठितवान. रामः पुस्तकं पठितवान. ठीक आहे. ते 3 मार्क 3 MCQ येतात याच्यावरचे. हे 2 झाले. एक रामः पुस्तकं वालंय, एक येतं शिष्याचं आहे. सेवमानः शिष्य. आणखी एखादा असेल इथे. हे बघा हा चौथा. छात्रः डॅश डॅश छात्रः अध्ययनं डॅश डॅश विद्यालयं गच्छति. काय येणार इथे. कृत्वा, करोति, कर्तुम् आणि करणीयम. याच्यापैकी काय येईल. याचं काय येईल. तर हे शोधण्यासाठी थोडासा अर्थ लावा त्याचा वाक्याचा. कृत्वा सर. वाक्याचा आणि तो जो शब्द वापरणार आहे त्याचा पण अर्थ. कृत्वाचा अर्थ काय होतो. करण्यासाठी. कृत्वाचा अर्थ करण्यासाठी असा होतो का. करून. करून असा होतोय ना. वाक्याचा अर्थ काय होऊ शकतो. छात्रः अध्ययनं डॅश डॅश विद्यालयं गच्छति. छात्र अभ्यास करण्यासाठी शाळेत जातो. करण्यासाठी.
ह्या अर्थाने काही येऊ शकतं तिथे. काय येईल? कोणतं प्रत्युक्त शब्द येईल? कर्तुम. कर्तुम. कर्तुम येईल तिथे. छात्र अध्ययनं कर्तुम विद्यालयं गच्छति. ठीक आहे. आणखीन बघा इथे पण असतील. आता इथे विचारले करणीयम अस्मिन् पदे कः प्रत्ययः प्रयुक्तः. काय आहे? करणीयम मध्ये कोणता प्रत्यय आहे? करणीयम कोणता प्रत्यय वापरलेला आहे त्याच्यात? अनियर. अनियर प्रत्यय. बरोबर. अनियर. इथे बघा 9. पठधातोः त्वान्तरूपं किम्? पठधातूचा त्वान्तरूप काय येणार? पठित्वा. 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 पुढे इथे बघा विचार हे 20. खादनं पदे कः प्रत्ययः? खादनं मध्ये कोणता प्रत्यय आलेला आहे? कोणता प्रत्यय खादनं मध्ये? अन प्रत्यय. अन लागलाय. अन प्रत्यय आहे तिथे पण नाव काय त्याचं? ल्यूट प्रत्यय. ल्यूट. ल्यूट प्रत्यय आहे तिथे. तर असे MCQ येतात तुम्हाला. 3 MCQ असतात. 2 ACQ मध्ये असतात 2 मार्क आणि 5 मार्क हे LEQ मधल्या सब क्वेश्चन मध्ये असतात प्रत्ययाचे. ठीक आहे. कळालं हे प्रत्यय? कोणत्या प्रत्ययामध्ये कोणत्या नावाच्या प्रत्ययामध्ये कोणता शब्द लागतो प्रत्यय म्हणून ते कळालं. चा वापर कसा करायचा असतो आणि त्याचे अर्थ काय होतात ते कळालं सगळ्यांना. मी काल तुम्हाला काही क्वेश्चन हे पाठवलेले होते एक्झाम्पल्स. 10 एक्झाम्पल्स पाठवले ते सॉल्व करायला प्रत्ययाचे. ते सॉल्व केले ते. कालचे एक्झाम्पल सॉल्व केले ते का पाठवलेले? सगळे सॉल्व झाले का चुकले काही किंवा नाही आले? सॉल्व झाले ते सगळे? हे होते बघा पाठवलेले. सॉल्व केले ते हे सगळे? लिख प्लस काही काही चुकले. लिख प्लस त्वाचं काय येईल? लिखित्वा. लिखित्वा. पठ प्लस तुमचं काय येईल? पठितुम. पठितुम. पूज प्लस तवतु? पूजितवान. पूजयित्वान. कथ प्लस त?
कथ प्लस क्तो. पठितः. कथितः. नंतर पूज प्लस तव्य. पूज प्लस तव्यत. पूजितव्य. पूजयितव्य. य येणार त्याचे पूजयितव्य. नी प्लस अनियर. नी प्लस अनियर. नीचं काय होतं? नी नयती. नी प्लस अनियर काय होणार? नयनीय. नयनीय. पुढे क्रू प्लस क्तवतू. कृतवान. कृतवान. नृत प्लस शत्रू. नृत्यम. नृत्यन. मन प्लस शानच. मन्यमान. 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 खाद प्लस तुमुन. खादितुम. खादी. ठीक आहे. हे होते प्रत्यय सॉल्व करायला दिले होते. जेवढे जे बाकीचे चुकले असतील तर ते बरोबर करून घ्या. आणि तुम्हाला मी चार्ट बनवायला लावलेला आहे. एका बाजूला धातू, एका वरती कॉलम मध्ये प्रत्यय, आणि मग जे जे पण बॉक्स बनतील त्याच्यामध्ये ते प्रत्यययुक्त शब्द. तो चार्ट बनवायचा. तर तो जर चार्ट बनवलेला राहिला तर तुम्हाला लास्ट रिव्हिजनला खूप कामात पडतो. कन्फ्युजन राहत नाही लास्ट रिव्हिजनला की नेमके याची रूपं काय तयार होतील. तो चार्ट बघून बनवायचा, याच्यामध्ये पुस्तकात बघून बनवायचा, किंवा मग तुम्हाला ॲप सांगितलं होतं संस्कृत नावाचं ॲप आहे, त्याच्यामध्ये पण प्रत्येकचे शब्द डायरेक्ट शोधता येतात. तसं पण बघून बनवू शकतात, किंवा मी तुम्हाला जे चार्टचे फोटो पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये पाहून पाहून पण चार्ट बनवू शकतात तुम्ही. ठीक आहे. इथे आपलं हे प्रत्यय प्रकरण जे आहे ते कंप्लीट झालं. प्रत्यय प्रकरण आपलं संपलं.